आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आज बघणार आहोत माझी लाडकी बहीण ह्या योजनेबद्दल काही माहिती. लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यात येणार. 2 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. लाभार्थी महिलांना 1 जुलैपासून 1500 रुपयांचा आर्थिक लाभ भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद किंवा 14 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखल्यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र. लाडकी बहीण योजनेसाठी 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगटाऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केला असल्यास पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य. 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, ज्या कुटुंबाकडे पिवळे केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येईल. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार. या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट: आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड नसल्यास उत्पन्न प्रमाणपत्र लागेल. यापैकी एक लागणार आहे. शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते बी सांगणार आहोत.